गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, माणसाच्या जीवनामध्ये जशी सकाळ निर्माण होते ना, आनंदाची लाट निर्माण होते, सर्व बाजूकडे आनंद आनंद निर्माण होतो ना, सुखाची चावल लावू लागते, ती म्हणजे दीपावली सण येतो ना तेव्हाच होतं ना। म्हणजेच खरं तर आपल्या हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण आहे ना, तो दीपावली आहे, ज्याला आपण दिवाळीसुद्धा म्हणत असतो। परंतु काही लोकांना हे माहीत आहे की दिवाळी हा सण का साजरा केला जातो, पण बऱ्याच लोकांना हे सुद्धा माहीत नाही की दिवाळी हा नक्की सण आहे ना, तो का साजरा केला जातो। आपण लहानपणापासूनच असं समजत असतो की फक्त दिवे लावणं, फराळ करणं, फटाके फोडणं, लक्ष्मी पूजन करणं, बस हीच आहे का दिवाळी। बघा, म्हणून प्रत्येक मनुष्याला आपल्या जीवनामध्ये हा दिवाळी सण येतो ना, या सणाचं महत्त्व काय आहे प्रत्येक मनुष्यानं समजून घेणं खूप गरजेचं आहे ना। म्हणूनच समर्थांनी प्रत्येक मनुष्याला हे श्रवण दिलं, प्रत्येक मनुष्याला उपासना करायला सांगितली, प्रत्येक मनुष्याला नियम घालून दिले, पण त्या नियमांमध्ये मनुष्य वागतो का? कधीच वागत नाही। पण जो ज्या नियमांमध्ये मनुष्य वागतो ना, जो प्राणी ज्या नियमांमध्ये वागतो, त्याची दिवाळी झाल्याशिवाय राहत नाही। आणि हा दिवाळी आहे ना, बघा, आपण कधी कधी ऐकलं असेल आणि दर दिवाळीला सुद्धा पाहतो की श्रीराम प्रभू यांच्या जागी आपण महालक्ष्मी श्री गणेशाची पूजा करतो। पण ही पूजा का केली जाते बरं? दिवाळी हा सण आहे ना, हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे। आणि या दिवशी प्रभू श्रीराम आणि बंधू लक्ष्मण आणि सीतामाता यांच्यासोबत 14 वर्षाचा वनवास संपल्यानंतर अयोध्येत परत आले ना। बघा, ही कथा सर्वांना माहीत असेल, पण ही कथा माहीत असूनसुद्धा तुम्हाला सांगणं हे खूप गरजेचं आहे ना। म्हणून त्या अयोध्ये नगरीमध्ये जेव्हा हे समजलं ना की प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये परत येणार आहेत, प्रभू श्रीरामाने रावणाचा अंत केला आहे आणि अयोध्येमध्ये पुन्हा येणार आहेत, तेव्हा पूर्ण अयोध्येमधल्या लोकांनी जल्लोषामध्ये, म्हणजे हे वातावरण होतं ना। बघा, बऱ्याच लोकांना माहीत नाही की नक्की दिवाळी कशी साजरी केली जाते आणि का साजरी झाली। हे वातावरण आहे ते दसऱ्यापासून चालू झालं होतं। म्हणजे दसऱ्यापासूनच या रांगोळ्या काढणं, दिव्यांनी पूर्ण अयोध्या सजवलेली होती। म्हणजेच जेव्हा दसऱ्याच्या दिवशी या रावणाचा अंत झाला ना, त्याच्याबरोबरच 21 दिवसांनी श्रीराम हे अयोध्येमध्ये पोचले होते। म्हणजे तेव्हापासून दिवाळी हा सण आहे ना, तो साजरा केला जातो। म्हणजे लाखो वर्षापासून ही परंपरा आहे ना, ही हिंदू बांधव साजरे करतात। पण हा दिवाळी सण 6 दिवसाचा चालणारा सण आहे आणि या प्रत्येक 6 दिवसांचं वेगवेगळं महत्त्व आहे ना, ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। मनुष्याच्या जीवनामध्ये दिवाळी येणं म्हणजे काय? कधीकधी आपण पाहतो की आपण सहज एखाद्याला बोलतो की मी पूर्ण तुला काम सोपवलेलं होतं, तू पूर्ण दिवाळी काढले। आणि कधीकधी असं आपण म्हणतो की तो आयुष्याची दिवाळी केली। म्हणजेच दिवाळी हा शब्द चांगल्यासाठी वापरतात का वाईटासाठी वापरतात, हे सुद्धा आपण पाहणार आहोत। आपण शास्त्रानुसार सुद्धा पाहिलं असेल, पहिल्यापासून आपले पूर्वज होते ना, पहिल्यापासून दिवाळीला संकल्प करायचे, पहिल्यापासून दिवाळीला त्यांच्या घरामध्ये असं वातावरण निर्माण करायचे ना की दिवाळीमध्ये सुख समाधानाचं जाईल,
दिवाळी हा सण आहे ना, प्रत्येक मनुष्यासाठी सुख निर्माण करणारा आहे. बघा, आपण पाहिलं असेल की प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी दिवे लावण्याची ही परंपरा आहे ना, ती का बरं निर्माण झाली असावी? जेव्हा श्रीराम प्रभू हा रावणाचा पूर्ण अहंकार नष्ट करून अयोध्येमध्ये आले, तेव्हापासून हे दिवे लावण्याची परंपरा आहे ना, ती चालू झाली होती आणि आजपर्यंत ती चालू आहे. पण ते दिवेच का लावायचे बरं? त्या दिव्याच्या ज्योतीमध्ये, त्या दिव्याच्या वातीमध्ये एवढं काय ऊर्जा आहे की ती मनुष्याला समाधानकारी आणि सुखदायी देत असते. म्हणून समर्थांनी सांगितलं सुद्धा आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये एवढी दुःख आहेत ना, समर्थांनी सांगितल्याप्रमाणे नियमांमध्ये मनुष्याने राहिलं पाहिजे, पण मनुष्य मात्र तो कधीच राहत नाही. म्हणून आपण आजपर्यंत ज्या चुका केल्या ना, त्या सर्व चुका विसरून जा. तुम्ही त्या चुका केलेल्याच नाहीत असं समजून नवीन आयुष्याला सुरुवात करा. बघा, तुमच्या जीवनामध्ये श्रीराम प्रभूंचं दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही. कारण का? जोपर्यंत हा मनुष्य प्राणी संकल्प करत नाही ना, तोपर्यंत कधीच त्याच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होणार नाही, कधीच त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याने अगोदर संकल्प करायला हवा. जोपर्यंत मनुष्य स्वतःच्या मनामध्ये ठरवत नाही ना, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये कधीच संकल्प होणार नाही. बघा, आता आपण पाहत होतो की जे दिवाळीचे ते 6 दिवस असतात, ही दिवाळी 6 दिवस चालते आणि या 6 दिवसांचं महत्त्व आहे ना, ते आता आपण पाहणार आहोत की नक्की हे 6 दिवस प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आनंद कसा निर्माण करतात ना, हे आता आपण पाहणार आहोत. पहिला दिवस असतो तो आहे धनत्रयोदशी. बघा, या धनत्रयोदशीचं महत्त्व आहे ना, ते खूप महत्त्वाचं आहे. पूर्वीच्या मान्यतेनुसार सगळ्या देवांनी असुरांसोबत बघा समुद्रमंथन केलं होतं, सर्वांना माहीत असेल. तेव्हा त्या समुद्रातून 14 रत्न निघाले आणि याच्यातील एक आहे ना, ते भगवान धन्वंतरी. म्हणजेच आपल्या पंचांगानुसार या पितृपक्षाच्या 13 दिवसानंतर भगवान धन्वंतरी हे समुद्रातून हातामध्ये या अमृताचा कुंभ घेऊन प्रकट झाले. आणि भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनकसुद्धा आहेत. बघा, सर्वांना माहीतसुद्धा असेल, त्यांनीच पूर्ण संसाराला या आयुर्वेदाची ओळख करून दिली ना. म्हणून त्या दिवसापासून या दिवसाला धनतेरस असे म्हणतात. धनत्रयोदशी असं नाव पडलं आणि भगवान धन्वंतरी यांच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो. बघा, आता तुमच्या मनामध्ये एक गोष्ट निर्माण झाली असेल की हा दिवस आपण साजरा करायचा, मग याचा आपल्याला फायदा काय बरं? जेव्हा तुम्ही हा दिवस साजरा करणार ना, तेव्हा या दिवशी अगोदर आपला संकल्प करायचा आहे की हे परमेश्वरा, माझ्याकडून जे चुकीचे कार्य घडले असतील ना, मला माफ कर. तुमच्या चरणापाशी मी क्षमा मागतो. मला तुमच्या जवळ घ्या. म्हणजे एक प्रकारे आईचं आणि मुलाचं नातं असतं ना, तसंच भगवंताचं आणि आपलं असायला हवं. आपण हक्काने भगवंताशी बघा प्रश्न विचारायला हवे, आपण हक्काने भगवंताशी बोलायला हवं. पण आपली तशी उपासना आहे का? आपण ब्रह्ममुहूर्तावर उठतो का? या सर्व गोष्टी आहेत ना, प्रत्येक निरूपणामध्ये तुम्हाला ऐकायला भेटलं असेल की ब्रह्ममुहूर्तावर उठा. हे ब्रह्ममुहूर्त आहे ना, तुमच्या जीवनाचं सार आहे. तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि समाधान निर्माण करण्याचं हे काम आहे ना, हा ब्रह्ममुहूर्त करत असतो. म्हणून प्रत्येक निरूपणामध्ये उपासना का सर्वश्रेष्ठ मानली जाते. ब्रह्ममुहूर्तावर का लवकर उठायला का हवं? या सर्व गोष्टींची उत्तरं आहेत ना. तुम्ही जोपर्यंत संकल्प करत नाही, उठत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी उलगडणारसुद्धा नाही. आता आपण पाहूया दिवाळीचा दुसरा दिवस. दिवाळीचा दुसरा दिवस आहे नरक चतुर्थी. म्हणजे एकेकाळी या संसारात भूमिपुत्र या नरकासुराचा आतंक होता आणि त्याला वरदान होतं
की त्याचा मृत्यू आहे ना फक्त त्याच्या आईच्या हातानेच होऊ शकतो. म्हणजे पुढच्या जन्मामध्ये भूमिदेवीनं या सत्यभामाच्या रूपामध्ये अवतार घेतला आणि सत्यभामेचे लग्न भगवान श्रीकृष्णासोबत झाले. त्यानंतर या सत्यभामेनं नरकासुराचा अंत केला. तेव्हापासूनच आजपर्यंत त्या दिवसाला नरक चतुर्थी या नावाने ओळखलं जातं. बघा, आपण ही नरक चतुर्थी येते पण आपण फक्त म्हणत असतो की नरक चतुर्थी आहे. कधी कधी कोणी उपवाससुद्धा करतात, कधी कधी वेगवेगळ्या प्रकारचे व्रतसुद्धा करतात. पण ही नरक चतुर्थी आहे ना, हिचं महत्त्व आहे ना, ते सर्व श्रेष्ठ आहे आणि हे महत्त्व प्रत्येक मनुष्याला माहीत असायला हवं. आता तिसरा दिवस येतो तो म्हणजे लक्ष्मीपूजन. देव या लक्ष्मीपूजनाचं महत्त्व आहे ना, ते अनन्यसाधारण महत्त्व आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे, देव आणि दैत्य जेव्हा हे समुद्रमंथन करत होते तेव्हा माता लक्ष्मी प्रकट झाली होती आणि तेव्हापासूनच त्या दिवशी आपल्या घरी भरपूर यश सुख संपत्तीसाठी आपण माता लक्ष्मीची पूजा करतो ना. वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही लक्ष्मी येत असते आणि ही लक्ष्मी निरंतर टिकावी ना. प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या जीवनामध्ये पैसा असावा, माझ्या जीवनामध्ये धन असावं. पण हे धन टिकेल कधी? जेव्हा आपलं सर्व कुटुंब भक्तिमार्गामध्ये असेल, जेव्हा आपलं कुटुंब एक रेषेमध्ये असेल ना, एक धाग्यामध्ये ओवलं जाईल, एक गाठीमध्ये पूर्ण मणी असतील ना, एकत्र असतील, तेव्हा हे शक्य होईल ना. नाहीतर तसं होईल का? म्हणून आपल्या कुटुंबातील आपल्या आईवडील असतील, आपली पत्नी असेल, आपली मुलं असतील, या सर्वांना भक्तिमार्गामध्ये नेणं हे गरजेचं आहे की नाही ते प्रत्येकानं समजून जावं. म्हणजेच जर आपल्या घरामध्ये वातावरण जर व्यवस्थित असेल ना, तर लक्ष्मी आपल्या घरामधून कधीच बाहेर जाणार नाही. म्हणून या दिवाळीच्या दिवशी आहे ना, माता लक्ष्मी यांच्यासोबत श्री गणेश यांचीसुद्धा पूजा केली जाते. म्हणजे पुरातन काळानुसार बघा, मान्यतेनुसार या महालक्ष्मीचं कोणतंही संतान नव्हतं आणि माता पार्वतीचे 2 पुत्र होते. बघा, लक्ष देऊन ऐका. जोपर्यंत तुम्ही लक्ष देऊन मन देऊन ऐकत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला सारसुद्धा समजणार नाही. बघा, लक्ष्मीनं माता पार्वतीजवळ श्री गणेशांना दत्तक घेण्याची इच्छा प्रकट केली होती आणि पार्वतीला चिंता होती की लक्ष्मी कधीच एका जागी थांबत नाही. मग महागणपतीची काळजी ती कशी घेईल बरं? याच्यावर लक्ष्मी म्हणाली की मी जिथे जाईल ना, तिथे गणपतीला सोबतच घेऊन जाईल. म्हणून तेव्हापासून जिथे लक्ष्मी जाईल ना, तिथे गणपतीची सुद्धा पूजा केली जाते. बघा, आता आपण प्रथम पूजतो ना, तो गणपती पूजतो आणि या गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय कोणतंही शुभ कार्य होत नाही. म्हणून बघा, जेव्हा लक्ष्मीची पूजा आपण करतो ना, लक्ष्मीचा कोणताही सण असू द्या, कोणत्याही पद्धतीनं जर व्रत करायचं झालं ना, तर गणपतीच्या पूजनाशिवाय काहीच होत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे ना, या चतुर्थ्या आहेत ना, मनुष्याने या चतुर्थींच्या दिवशी कधीच मांसाहारसुद्धा करू नये. कारण जेव्हा चतुर्थीच्या दिवशी मांसाहार करतो ना, जो मनुष्य मांसाहार करतो त्याच्या जीवनामध्ये धन संपत्ती खूप कमी असते. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना की जिथे लक्ष्मी असते ना, तिथे गणपतीसुद्धा असतो. म्हणून जिथे गणपतीचं पूजन होतं, बघा, रिद्धी आणि सिद्धी या, बघा, जिथे पैशाची कमतरता असते ना, तिथे रिद्धी आणि सिद्धी या दोन्ही देवी नसतात. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जेवढं आपल्याला मांसाहारी कमी करता येईल ना, तेवढं मनुष्याने मांसाहारी खाऊ नये. आता आपण पुढे पाहूया. खरं तर ह्या दिवाळीच्या दिवशी आहे ना, श्रीराम अयोध्येमध्ये आले होते, परंतु या दिवशी लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा होते. बघा, पुरातन ग्रंथानुसार त्यावेळी भगवान विष्णू आहेत ना, हे आराम करतात आणि श्रीराम हे विष्णूचा अवतार आहेत. त्यामुळं श्रीराम यांची पूजा केली जात नाही.
आता आपण पाहिलं असेल, या दिवाळीमध्ये 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस असा शुभ मानला जातो. तो दिवस कोणता असतो बरं? बघा, या आश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आणि बळीप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा होतो. पण 3.5 मुहूर्तापैकी एक हा दिवस आहे ना, तो अतिशय शुभ मानला जातो. म्हणजे अक्षय तृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी हे पूर्ण मुहूर्त असून या दिवाळी पाडवा आहे ना, हा अर्धमुहूर्त आहे. म्हणून या दिवशी बघा, आपण सोने खरेदी करतो, सुवासिनीकडून पतीला ओवाळलं जातं, असे खूप महत्त्व आहेत. व्यापारी असतात ना, या व्यापारी लोकांचे नवीन वर्ष याचं पाडव्यापासून सुरू होतं. म्हणजे हिंदू वर्ष आहे ना, हे याच दिवसापासून सुरू होतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये ही दिवाळी आहे ना, आनंदाचा वर्ष आहे आणि आनंदाचा सण साजरा केला जातो ना. आता आपण पाहूया दिवाळीचा 5वा दिवस. दिवाळीचा 5वा दिवस म्हणजे गोवर्धन पूजा. रामायणानुसार जेव्हा श्रीराम हे लंकेवर आक्रमण करण्यासाठी हे सेतूचं बांधकाम करत होते ना, तेव्हा सगळे वानर आपल्या शक्तीनुसार ते दगड जमा करत होते. आणि तेव्हा हनुमानजींनी हा सेतू बांधण्यासाठी गोवर्धन पर्वतच उचलून आणला होता ना, परंतु ते यायच्या आतच सेतूचं काम झालं आणि या सेतूमध्ये मदत करता आली नाही. म्हणून गोवर्धन पर्वताने त्यांचं दुःख श्रीरामांकडे प्रकट केलं. श्रीराम यांना वचन दिलं की पुढच्या जन्मामध्ये त्या पर्वताचा उपयोग नक्कीच करतील. म्हणजे श्रीराम प्रभूंनी त्या पर्वताला वचन दिलं की पुढच्या जन्मात त्या पर्वताचा उपयोग आहे ना, ते नक्कीच मी करेल. आणि हनुमंताला सांगितलं की हा पर्वत पुन्हा त्या जागी ठेवून ये. पुढच्या जन्मामध्ये जेव्हा भगवंतांनी कृष्ण अवतार घेतला ना, बघा हे निरूपण आहे ना, तुम्ही लक्ष देऊन ऐका. हे ज्या जन्मामध्ये भगवंतांनी जी लीला केली आहे ना, ते एकदम सारं तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुढच्या जन्मात जेव्हा भगवंतांनी कृष्ण अवतार घेतला ना, तेव्हा गावातील लोकांना तो गोवर्धनाची पूजा करण्यास सांगितली. याला नाराज होऊन इंद्रानं गोवर्धन पर्वतावर आक्रमण केलं आणि तेव्हा श्रीकृष्णानं लोकांना वाचवण्यासाठी पर्वत करंगळीवर उचलला ना आणि इंद्राचा गर्व मोडून टाकला. तेव्हापासूनच या गोवर्धनाची पूजा केली जाते ना. आता आपण पाहूया दिवाळीचा हा 6वा दिवस. 6वा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी देवता यमराज आपल्या बहिणीला यमुनेला भेटायला त्यांच्या घरी गेले होते आणि त्याच्या बहिणीकडून झालेला तो आदर सत्कार पाहून ते खूप प्रसन्नसुद्धा झाले. तेव्हा यमराजांनी हे वरदान दिलं ना की या दिवशी जो भाऊ त्याच्या बहिणीच्या घरी जाईल त्याला संकटापासून मुक्ती मिळून जाईल आणि मोक्षसुद्धा मिळेल. तेव्हापासून हा दिवस भाऊबीज या नावाने साजरा होतो ना. आणि या दिवशी सगळ्या बहिणी तिच्या भावाला त्या सुरक्षेची देवाला प्रार्थना करतात. म्हणून हे 6 दिवस आहेत ना, ते दिवाळीचे खूप महत्त्वाचे आहेत. प्रत्येक दिवसाचं महत्त्व वेगवेगळं आहे. बघा, भरपूर लोकांना माहीतसुद्धा नसेल की भाऊबीज का साजरी केली जाते. म्हणजे भाऊबीजेचं हे महत्त्व आहे ना, ते दीपावलीमध्ये दडलेलं आहे. ही यमराजांची कृपा आहे ना, ती प्रत्येक भावावर होते, प्रत्येक बहिणीवर सुद्धा होते. म्हणून मनुष्यानं बघा, कधीकधी आपण समर्थांनी सांगितल्याप्रमाणे ज्याच्या जीवनामध्ये उपासना आहे, ज्याच्या जीवनामध्ये भक्तिमार्ग आहे, ज्याच्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे ना, त्याला कसलंही भय नाही. जरी यमराजसुद्धा समोर आले ना, तरी मनुष्यानं म्हणावं की यमराज मला घेऊन जा. एवढं सुंदर आणि समाधानाचं आयुष्य या भक्तिमार्गामध्ये आहे, तरीसुद्धा हा मनुष्य एवढा दुःखी का आहे बरं? काही नियम सांगितलेले आहे ना, परश्री माते भगिनी समान, परधन भयावं, असे नियम आहेत ना. जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आपण पाळत नाही, तोपर्यंत आपण कितीही उपासना केल्या, कितीही व्रतवैकल्य केले,
कितीही उपवास केले तरी त्याचा फायदा होईल का? अजिबात होणार नाही. कारण समर्थ सांगत आहेत ना की मनुष्यानं नियमामध्ये राहिलं नाही ना तर त्याची अधोगतीसुद्धा कोणी थांबवू शकणार नाही. म्हणून नियमामध्ये राहायला हवं. आता आपण पाहूया या दीपावलीचे हे 6 दिवस आहेत ना, या 6 दिवसातून मनुष्याने काय शिकावं, काय बोध घ्यावा. समर्थांनी सांगितलेलं आहे मनुष्याच्या जीवनामधील सर्वात मोठा जो शत्रू आहे ना तो म्हणजे अहंकार आहे. आणि या अहंकाराची राख रांगोळी ज्याप्रमाणे श्रीरामानं या रावणाचा अंत करून केली ना, तो रावण मनुष्य होता का? तो अहंकार होता. आणि या अहंकाराची राख रांगोळी श्रीराम भगवंतांनी केली. आणि आजच्या या कलियुगाचा जर विचार केला ना तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा हाच अहंकार आहे. आपण आहोत कुठे? आपल्याकडे थोडा जरी पैसा आला ना, हा अहंकार एवढा मोठा होऊन जातो की नातीसुद्धा विसरून जातो, नात्यांमध्ये विष तयार करतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेला आहे ना, हा अहंकार माणसाच्या जीवनातून नष्ट होईल कधी? जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना होईल, तेव्हा त्याचं मन स्थिर होईल. आणि जोपर्यंत मनुष्याचं मन स्थिर होत नाही ना तोपर्यंत तो चुकीच्या निर्णयापासून वाचला जाऊ शकणार नाही. जोपर्यंत मनुष्याचं मन स्थिर होईल ना तेव्हा चुकीचे निर्णयसुद्धा बंद होतील आणि अधोगतीसुद्धा त्याच्या जीवनामध्ये होणार नाही. म्हणजेच हे मन स्थिर व्हायला काय करावं लागेल बरं? हे मन स्थिर व्हायला आपल्या जीवनामध्ये प्रत्येक आपण काम करत असू ना, प्रत्येक कामाची सुरुवात भगवंताला विचारून करा. हे भगवंत, हे श्रीकृष्ण स्वारी सद्गुरू आई, मला हे काम करायचं आहे, तुमची आज्ञा आहे का? बघा, आपल्या मनातल्या मनात आपण भगवंताची आज्ञा घेतो ना, म्हणजे भगवंताच्या मनाप्रमाणे हे काम झालं पाहिजे. तेव्हा आपल्या जीवनामध्ये कधीच दुःख येणार नाही. तेव्हा आपल्या जीवनामध्ये कधीच तुम्हाला संकटांना सामना करावा लागणार नाही. भले तुमच्या जीवनामध्ये संकट येऊन जातील, पण सर्व संकट आहेत ना ती तुम्हाला जास्त दुःख देऊन जाणार नाही. कारण ते दुःख भगवंत स्वतःकडे घेतो आणि भगवंताला आणि भक्ताला जे चांगलं आहे ना ते सर्व देऊन टाकतो. पण आपला भगवंतावर विश्वास असेल तर घडेल ना, नाहीतर ते घडेल का? कधीच घडणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, माणसाचं जीवन आहे ना हे दुःखांनीच भरलेलं आहे. हा दुःखाचाच बाजार आहे. पण त्याच्यामध्ये भगवंत रूपी नाम जर आणलं ना तर त्या दुःखाचा शेवट होऊन सुखाचे दिवस येतात. हे 100% खरं आहे. म्हणूनच जोपर्यंत आपल्या मनामध्ये भगवंताविषयी विश्वास होत नाही, भगवंताविषयी श्रद्धा येत नाही, तोपर्यंत या गोष्टी घडतील का? कधीच घडणार नाही. म्हणून हा दीपावली दिवस आहे ना, हा संकल्पाचा दिवस आहे. तुम्ही या दिवशी जर संकल्प केला ना तर तुमच्या जीवनामध्ये आनंद होईल, तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल. जर तुम्ही हाताश बसलेले असाल ना, तुमच्या हाताला काम नसेल, बघा संकल्प करा, ब्रह्ममुहूर्तावर उठा. बघा तुम्हाला काम करण्याची इच्छा आहे, तुम्हाला काम लागत नाही, संसारामध्ये तुमच्या काही अडीअडचणी आहेत, तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून तर बघा, एकदा तुम्ही करून तरी बघा. कमीत कमी 21 दिवस हा नियम आहे ना तो कंटिन्यू करा. आणि 21 दिवस 21व्या दिवशी जेव्हा तुम्ही हा नियम कंटिन्यू कराल ना, 21व्या दिवशी तुम्हाला कळून येईल की तुमच्या जीवनामध्ये दररोज ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची ही कला आहे ना ती जोपासलीच गेली पाहिजे. आणि दररोज तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात ना तर तुमच्या जीवनामध्ये आनंद होईल. भगवंतसुद्धा तुम्हाला रोज भेटायला येईल. कारण असं म्हणतात ना की ब्रह्ममुहूर्तावर भगवंत आहे ना आपल्या जवळ येत असतो. कारण ती हवा स्वर्गातून येते ना, ती जेव्हा या मनाला लागते ना हे मनसुद्धा आनंदित होतं. आणि जेव्हा हे मन आनंदित होतं ना ते भगवंताशी जोडलं जातं ना.
म्हणून ब्रह्ममुहूर्ताची हवा आहे त्या स्वर्ग लहरीतून भगवंत आपल्या घरामध्ये येत असतो. आणि जेव्हा आपण नामस्मरण करायला सुरुवात करतो ना, तेव्हा भगवंत आपल्या पूर्ण घरामध्ये फिरतो आणि आपल्या पूर्ण घरामध्ये एक प्रेमाचं वातावरण निर्माण करतो, समाधानाचं वातावरण निर्माण करतो. आपल्यावर जेवढी संकट येत असतील ना, ते रोखण्याचं काम भगवंत करत असतो आणि आपलं जीवन आनंदाने भरून जातं. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठा. हा दिवाळीचा सण आहे ना, अतिशय सुंदर सण आलेला आहे. आपल्या जीवनाचं जर भलं करायचं असेल ना, ह्या दिवाळीच्या सणापासून सुरुवात करा. झाले गेले सर्व विसरून जा. आता नवीन युगाला प्रारंभ झालेला आहे. नवीन आयुष्याला सुरुवात करा. तुमच्या जीवनाचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.